रमेश रावांचा आणि मनीषाबाईंचा एकुलता एक लाडाखोडात वाढलेल्या मुलाने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करून फॉरेनची पोरगी सून म्हणून घरात आणली. सगळ्यांच्या विरोधात जाऊन जेव्हा फॉरेनच्या मुलीसोबत लग्न केले तेव्हा त्याच फॉरेनच्या मुलीनं सगळ्यांचेच आयुष्य बदलून टाकले. आई बाबा नको म्हणत होते, परंतु जितेशने ऐकलं नाही. परंतु त्यात जितेशमुळे आज सगळ्यांचंच आयुष्य बदलून गेलं. कारण की तू ज्या मुलीसोबत लग्न केले ते काही सर्वसामान्य मुलगी नव्हती. सकाळचे 8 वाजले होते आणि नेहमीप्रमाणे रमेशराव सकाळचा चहा घेऊन टेबलाकडे आले आणि आपल्या बायकोला हाका मारू लागले. मनीषाबाई, उठा, आता चहा तयार आहे. चला लवकर आवरा आणि चहा घ्या. रमेशरावांची सकाळची पद्धत होती. चहा करायचा आणि आपल्या बायकोला चहासाठी आवाज द्यायचा, बोलवायचं. मग मनीषाताई तोंड धुवायच्या आणि खुर्चीवर चहासाठी येऊन बसायच्या. रमेशरावांनी दुसऱ्यांदा आवाज दिला तरी मनीषाबाईंनी काही उत्तर दिले नाही. त्या बाईंनी उत्तर दिलं नसल्यामुळे रमेशराव उठले आणि बेडरूममध्ये गेले. त्यांनी झोपलेल्या त्या बाईंकडे पाहिलं, मात्र त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. मनीषाबाईंचा चेहरा वाकडा झाला होता आणि एक हात खोटखाली लोंबत पडला होता. त्यांनी ज्या बाईंच्या अंगाला हात लावला, शरीर गरम होते, परंतु हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज होती. ते धावत बाहेर गेले आणि शेजारच्या यशला हाक मारू लागले. यश, यश बाळा, लवकर ये. तुझ्या काकीची तब्येत बरी दिसत नाही. लवकर ये बाळा, तिला काहीतरी होत आहे. सकाळी सकाळी झोपत असलेल्या यश आणि त्याची बायको अमृता धावत धावत त्यांच्या घरी आली. मनीषाबाईंचा चेहरा वाकडा झालेला दिसला. अमृता आणि गार पाणी घेतले आणि चेहऱ्यावर मारले. तसेच कांदा फोडून नाकावर लावला, पण मनीषाबाईंकडून कसलाच रिप्लाय आला नाही. हे पाहून यश म्हणाला, काकींना हॉस्पिटलला न्यायला लागेल. मी माझी रिक्षा आणतो. असं म्हणून यश धावत कपडे बदलायला गेला आणि पाठोपाठ त्याची बायको अमृतासुद्धा गेली. रमेशरावसुद्धा तयार होऊन मनीषाबाईंच्या बाजूला बसले होते. काय होत आहे हे त्यांनी लक्षात येत नव्हते. काल रात्री 11 वाजेपर्यंत दोघं टीव्हीवर कार्यक्रम पाहत होते, तेव्हा मनीषाबाई बरी होती. तुम्ही कसलीच तब्येतीची तक्रार केली नव्हती. मी तिला नेहमी म्हणत होतो, डॉक्टरांकडे जाऊन एकदा सर्व काही आपण तपासण्या करून घेऊया. पण तिचे नेहमीचेच म्हणणे असायचे की एकदा डॉक्टरकडे गेले की डॉक्टर मागे लागतात. मला काही व्हायचं नाही. माझ्या माहेरची सर्व मंडळी निरोगी आहेत. माझ्या बाबांनी शेवटपर्यंत एक गोळी देखील घेतली नाही. माझ्या आजीने देखील शेवटपर्यंत एकसुद्धा इंजेक्शन घेतलं नाही की ऑपरेशनसुद्धा केलं नाही. त्यामुळे मला देखील काही होणार नाही. मला देखील डॉक्टरांकडे जायचं नाही. मी हाच विचार करत होतो की तेवढ्यात यश आणि त्याची बायको अमृता हजर झाली. दोघांनी मनीषाबाईंचे डोके आणि पाय पकडून त्यांना रिक्षात ठेवलं आणि अमृता आणि रमेशराव मागे बसले. रिक्षा चालवायला यश बसला. तालुक्याच्या गावाकडे निघाले. रिक्षा चालवता चालवता यशच्या मनात विचार आला, बहुतेक मनीषा काकींना पॅरालिसिसचा अटॅक आला असावा. अशा पेशंटला डॉक्टर ॲडमिट करून घेतात. रमेशराव मात्र मोठ्या टेन्शनमध्ये होते. आता काय होईल आणि काय नाही, त्यांना आता मात्र खूप टेन्शन येत होतं. सकाळचे 8 वाजले होते. डॉक्टर देसाई 9:30 वाजता केबिनमध्ये येतील. तोपर्यंत हॉस्पिटलला जाऊन मनीषा काकींना ॲडमिट करूया. याची रिक्षा आणि हॉस्पिटलमध्ये शिरली अशी आणि अमृताने मनीषा काकींना उचलून आत घेतले आणि नर्सला बोलावले. नर्सने ब्लड प्रेशर तपासले आणि ॲडमिट करून घेतले. सिरियस पेशंट ॲडमिट झाल्याचे कळताच आज डॉक्टर देसाई तातडीने आले. त्यांनी झटपट उपचार सुरू केले, इंजेक्शन दिले आणि CT स्कॅन करायला पाठवले.
1 तासाचा रिपोर्ट येतात डॉक्टरांनी रमेश रावांना सांगितले, मेंदूला थोडासा धक्का बसलाय, परंतु त्या वाचल्या आहेत. त्यांचा BP फार वाढलेला आहे. आता यापुढे कसं काय रिस्पॉन्स देतात ते आपण पाहूया, असे म्हणून डॉक्टरांनी औषधांची मोठी लिस्ट हातात दिली. रमेशराव मात्र शून्यात नजर लावून बसून होते. त्यांच्या डोळ्यासमोर घरचे विचित्र आले आणि आपण दोघेच राहणारे मुलगा जितेश अमेरिकेत राहतोय. आता 4 महिन्यापूर्वी त्याने मुलगी पंजाबी पण अमेरिकेत लहानाची मोठी झालेल्या मुलीसोबत लग्न केले. त्या लग्नाला त्याच्या आईचा कडवा विरोध होता. सुनेचा म्हणजेच रेवतीचा फोटो पण पाहिला नाही. जितेशने लग्नाला येण्याचा खूप आग्रह केला. विमानाची तिकिटे पाठवली, पण त्याच्या आईने ठाम नकार कळविला. रमेशरावांच्या मनात आलं जावं मुलाच्या लग्नासाठी डोळे भरून त्याचे लग्न सोहळा पाहावा, परंतु मनीषाताईंच्या पुढे त्यांचं नाईलाज होता. कारण आपल्या पत्नीसमोर त्यांचं काहीही चालत नाही. कारण तिचा स्वभाव अगदी कॉफी स्टोर रागाने घर डोक्यावर घेईल, म्हणून आपणास गप्प बसावे लागते. तो राग मनात ठेवून ती असावी, त्यामुळे एवढे ब्लड प्रेशर वाढले आणि हॉस्पिटलमध्ये आणावे लागले. आता डॉक्टर काय सांगतात ते पाहावे. एवढ्यात अमृता म्हणाली, रमेश काका, जितेश भाऊजींना कळवा तरी. यश देखील म्हणाला, हो काका, जितेशला एखादा फोन करून घडलेली सगळी घटना त्याच्या कानावर तरी घाला. नाही तर मी फोन करू का जितेशला? यशने रमेशरावांना विचारले. शून्यात नजर लावून बसलेले प्रश्नमग्न झालेले रमेशराव एकदम दचकले. नको, इतक्यात त्याला नको कळवू. 2 दिवसांनी मनीषाताईंची प्रगती किती होते, ते तब्येत किती सुधारते, मग त्यानंतर आपण कळवू. आता कळून तरी काय उपयोग आहे? तो आता 7 समुद्रापलीकडे आहे. त्याला इथपर्यंत यायला किती वेळ लागेल? आणि त्याच्या बायकोचं नाव घेतलं तर मनीषाबाई घर डोक्यावर घेते. त्यापेक्षा नका कळवू. आपण मनीषाबाई तब्येत बरी होण्याची वाट पाहूया. रमेशरावांचं बोलणं ऐकून यश गप्प बसला. अमृता मनीषा काकींच्या शेजारी बसून होती. नर्स अधूनमधून येऊन सलाईन चेक करत होती. नवीन इंजेक्शन देऊन जात होती. रात्री रमेशरावांना घरी पोहोचवून यश परत आला. रात्री पेशंटच्या शेजारी म्हणजे मनीषाताईंच्या शेजारी अमृता आणि बाहेर पॅसेजमध्ये यश झोपला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी मनीषाताई हात हलवू लागल्या. डॉक्टर तपासून जात होते, औषध बदलून देत होते. तिसऱ्या दिवशी मनीषाताईंच्या तब्येतीत थोडी सुधारणा दिसू लागली. रात्री चक्करला आल्यावर डॉक्टर म्हणाले, औषध आणि त्यांना एवढ्यावर आणले आहे. आता पुढे फिजिओथेरपी करायला हवी. आपल्या भागात चांगले फिजिओथेरपिस्ट नाहीत, तेव्हा मोठ्या शहरात नेऊन निदान 3-4 महिने फिजिओथेरपी करावी लागेल. त्यानंतर माझ्या अंदाजाने त्या निदान चालू लागतील. स्वतःच्या पायावरती स्वतःचं काम स्वतः थोडेफार करतील. तोपर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये नर्स थोडेफार त्यांच्यावर उपचार करेल. डॉक्टरांची मम्मी, रमेशराव, यश, अमृता ऐकत होते. रमेशराव चिंतन झाले होते. आता काय करायचं? मोठ्या शहरात कशी व्यवस्था करायची? यश म्हणाला, मी जितेशला फोन करतो, त्याचं मत घेतो. ताबडतोब यशने जितेशला फोन लावला. त्याच्या आईच्या आजाराबद्दल सर्व काही सांगितलं. जितेशला धक्का बसला. त्याने रमेशरावांकडे फोन द्यायला सांगितला. बाबा, काय हे? 2 दिवसांपासून आई हॉस्पिटलमध्ये आणि तुम्ही आत्ता मला कळवताय? नाही रे बाबा, तुला कळवून तरी काय करायचे? तू एवढ्या लांब आहे आणि आता तिची प्रगती पण फिजिओथेरपी करायला सांगितली आहे. आपल्या भागात चांगला फिजिओथेरपी करणारा कोणीही नाही, असे डॉक्टरांचे मत आहे. शहराच्या ठिकाणी पुण्या मुंबईत न्यायला सांगितले आहेत. बघू, काहीतरी तुझ्या मामांना कळवतो. बघू ते काय सोय करतात की काय. जितेश म्हणाला, बाबा, मी तुम्हाला 1 तासात फोन करतो. असं म्हणून जितेशने फोन ठेवला. 1 तासानंतर जितेशचा फोन यशला आला. जितेश, माझी बायको रेवती उत्तम फिजिओथेरपिस्ट आहे.
अमेरिकेतील मेडिकल कॉलेजमधील डिग्री होल्डर आहे. ती येथील मोठ्या हॉस्पिटल फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. त्याच्यातील आधुनिक तंत्र तिला माहीत आहे, त्यामुळे माझ्यापेक्षा तीच असते. ती जास्त उपयोगी आहे, म्हणून ती उद्या भारतात यायला निघते आहे. परवा दुपारपर्यंत ते गोव्याला पोहोचेल आणि संध्याकाळी राहणे देसाई हॉस्पिटलला. सध्या माझी एका प्रोजेक्टवर काम चालू आहे. त्याचा हेड मी आहे, त्यामुळे कमीत कमी 2 महिने मला रजा मिळणार नाही. पण रेवतीला मिळू शकेल. तेव्हा बाबांना सांग, काळजी करू नका. रेवती परवा संध्याकाळीपर्यंत तिथे पोहोचेल. यशने जितेशचे सर्व बोलणे रमेशराव यांच्या कानावर घातले. रमेशराव यांनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले की आज या बाईला मी काय सांगू. मी तरी सांगितलं होतं, एकदा मुलगा परदेशात गेला म्हणजे पोरका झाला तो. आईवडिलांना विसरून जातो. आता हा आमचा जितेश पहा ना, स्वतः इकडे यायचं सोडून बायकोला इकडे पाठवून देतोय. तिची भाषा पंजाबी आणि लहानपणापासून अमेरिकेत वाढलेली. तिला काही आपली भाषा समजणार आहे का? तिला काय होते हे समजणार आहे का? त्यापेक्षा मी जितेशच्या मामाला फोन करतो. त्याच्याकडे मुंबईला काय व्यवस्था होत आहे का पाहतो. रमेशरावांनी आपल्या मेवण्याला मुंबईला फोन लावला आणि मनीषाबाईंची सर्व परिस्थिती सांगितली. मेवण्यांनी आपली जागा खूप लहान आहे आणि सुनेचे बाळणपण पण जवळ आलेले आहे. काही सोय करता येणार नाही असे सांगितले. मेवण्याचं उत्तर ऐकून रमेशराव मात्र काळजीत पडले. त्यांनी आपल्या पुतण्याला रुद्रला जो पुण्यात असतो त्याला विनंती केली. त्याने पण काहीतरी उत्तर देऊनच नाचा पाडा लावला. डॉक्टर देसाई यांच्या हॉस्पिटलमध्ये मनीषाताईला जमेल तशी ट्रीटमेंट होते, पण त्यामुळे फार फरक पडत नव्हता. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर देसाई यांच्या हॉस्पिटलमध्ये एक 27-28 वर्षाची उंच देखणी प्रवेश करत होती. आल्या आल्या तिने मनीषाताईंची चौकशी केली. पेशंटबरोबर अमृता बसली होती. समोरच्या खॉटवर यश आणि रमेशराव बसले होते. तिने आत येताच रमेशरावांच्या पायाला वाकून नमस्कार केला. बाबा, मी रेवती, आपली सून, असे हिंदीमध्ये तिने ओळख करून दिली. जितेशची बायको. रमेशराव मात्र पाहतच राहिले की आपली सून एवढ्या लांबून आली. त्यांच्या मनात आले, जितेशच्या मानाने ही मुलगी खूपच उजवी आहे. उंच, गोरी, स्मार्ट आणि अतिशय नम्र. यशकडे पाहत ती म्हणाली, आप यश है शायद. अरे अमृता जी बराबर है क्या? यश धडपडत उठला. हो, मी यश आणि ही माझी बायको अमृता. ठीक आहे, मैं अभी पेशंट को देखती हूँ. तिने मनीषाताईंच्या दंडाला हात लावला. मग डोळे उघडून पाहिले. हात उचलून पाय उचलून पाहिला. मग बेड शेजारील चार्ट पाहिला. मग ती रमेशरावांकडे वळून म्हणाली, मी डॉक्टर साहेबांना भेटून येते. असं म्हणत ती रिसेप्शनिस्टकडे गेली आणि डॉक्टर साहेबांना भेटण्याची तिने विनंती केली. तेथील रिसेप्शनिस्ट रेणुका या स्त्रीच्या व्यक्तिमत्वामुळे बुजून गेली आणि तिने तातडीने तिला आत पाठवले. नमस्ते डॉक्टर, मनीषा नाम की औरत आपके हॉस्पिटल में एडमिट है. मैं उनकी बहू अमेरिका से आई हूँ. रेणुकाचं बोलणं ऐकून डॉक्टर गडबडीने म्हणाले, बैठे हैं, कब आई है आप? मैं 5 मिनट पहले आई हूँ. मैं उनकी तबीयत के बारे में ही पूछना चाहती हूँ. मनीषा जी खतरे से बाहर है, मगर उनकी लेफ्ट साइड पर लकवा आया है. डॉक्टर रेणुकाला सर्व काही घडलेली घटना सांगत होते. त्यांच्या हातातल्या जखमा झालेल्या आहे, परंतु इलाज करावा लागेल. तो म्हणजे फिजिओथेरपिस्टने इलाज केलेला तरच तो बरा होईल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून रेणुका हिंदूमध्ये सांगत होती, डॉक्टर मी अमेरिका में एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये फिजिओ करत आहे आणि त्यामुळे मला सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या ट्रीटमेंट माहीत आहेत. त्यासोबत मी येताना माझ्यासोबत नवीन गोळ्या औषधेसुद्धा घेऊन आलेली आहे. झालं, तुम्ही उपचार घेऊन आलेले आहे. मी उद्या त्यांना डिस्चार्ज देतो. त्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती इलाज करू शकता. थँक्यू डॉक्टर, म्हणून रेवती बाहेर आली. रमेशरावांना म्हणाली, बाबा, मी डॉक्टर साहेबांसोबत बोलले आहे. आपण उद्या आईंना घेऊन घरी जाऊ शकतो डिस्चार्ज घेऊन, आणि उद्यापासून मी घरीच त्यांचा इलाज करेल. आता काही घाबरण्याचं कारण नाही.
आज फक्त आजच्या रात्री आपण हॉस्पिटलमध्ये राहू. आता सर्वजण तुम्ही घरी जा. मी आईंसोबत आज थांबते. अमृता पण भरपूर थकलेली आहे. 4 दिवस झाले त्यांना झोपसुद्धा व्यवस्थित भेटलेली नाही. SG तुम्ही सर्वांना घेऊन घरी जा. फक्त उद्या सकाळी तुम्ही आम्हाला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये या. अमृता म्हणाली. अगं पण मला तुला कसं जमिनीत ओळख पण नाही तुझी. रेवती म्हणाली. कोण म्हणालं माझी ओळख नाही? मला कोण ओळखत नाही. आता माझी प्रणालीसोबत चांगली ओळख झाली आहे. प्रणालीला रेवती विचारत होती. रेवती अमृताचा हात पकडून नर्स प्रणालीकडे गेली. तेव्हा प्रणालीचा काय पण सर्व नर्सेस तिच्याशी अनेक वर्षापासूनची जुनी ओळख असल्यासारखे बोलू लागले होते. अमृताला कळत नव्हतं की जेमतेम 1 तासापूर्वी येथे आलेली रेवती आणि तिने सर्वांशी ओळख करून केलेली. रेणुका प्रणालीला म्हणाली. प्रणाली, आज रात्री मी इथेच राहणार आहे कारण बाकी सगळेजण खूप थकलेले आहेत. त्यांना मी घरी पाठवणार आहे. चालेल ना? प्रणाली रेवतीकडे पाहून म्हणाली. हो, राहा ना इथे. आज रात्री मी इथेच राहणार आहे कारण बाकी सगळेजण खूप थकलेले आहेत. त्यांना मी घरी पाठवणार आहे. चालेल ना? प्रणाली रेवतीकडे पाहून म्हणाली. हो, राहा ना इथे आमची बाजूला खोली आहे आणि तिथे राहा तुम्ही. आणि बाकी तुम्ही आहोतच रात्रभर तुमच्या मदतीला. कसलीच काळजी करू नका आणि उद्या डिस्चार्ज घेण्यासाठी या. रेवती समाधानाने रूममध्ये गेली आणि तिने घरी जाण्याची तयारी केली. रमेशराव काळजीच्या स्वरात म्हणाले. काळजी घे रे रेवती. तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही सकाळी याची रिक्षा घेऊन येऊन सर्व मंडळी घरी गेले. रेवतीने मनीषाबाईंचा कंगा पुसून घेतला. अंगावरची कपडे बदलली. हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफ कौतुकाने बघत होता. आज आपापसात कुजबुजत होता. येते का घरात अनेक वर्ष राहणारे सून आमची सासूची काय काळजी घेते ते आम्ही पाहतो. पण एवढ्या 50 तासांचा प्रवास करून आलेली ही मुलगी अनोखी सासूची किती काळजी घेते बघा. आणि प्रणाली सांगत होती की मनीषाबाई म्हणजे तिचे तोंड पाहणार नव्हती. ती पूर्ण आणि म्हणाली सांगत होती की मनीषाबाई म्हणजे तिचे तोंड पाहणार नव्हती. ती पूर्ण मात्र रात्र रेवती हॉस्पिटलमध्ये राहिली. मधले 3 तास बाजूच्या नर्सच्या खोलीत विश्रांती घेतली आणि बाकी हॉस्पिटलचा स्टाफ सोबतच होता. सकाळी रितेश रिक्षा घेऊन आला. तोपर्यंत रेवती डिस्चार्ज घेऊन हॉस्पिटलमध्ये बिल भरून घरी जाण्याची तयारी करत होती. जात आहे ना दोन्ही साईडने उचलून हॉस्पिटल स्टाफने त्यांना रिक्षात झोपवलं. रेवती बाजूला बसली आणि सर्व हॉस्पिटल स्टाफने रसवंतीला बाहेर येऊन निरोप दिला. रिक्षा घरी पोहोचली आणि रेवती आणि अमृता आणि पुन्हा मनीषाताईंना उचलून घरात आणले आणि बेडवर झोपवले. रेवती आपले घर पाहत होती. भारतात 4-5 वेळा येऊन गेली होती. पण थेट विमानतळ ते टॅक्सीने पंजाबमधील नातेवाईकांची हवेली, मावळातील उतरत्या छपलांची जांभा दगडांची घरे ती प्रथमताच पाहत होती. रेवती पूर्ण घर फिरली. मागील धाऱ्यांनी पाण्याने तुरुंग भरलेली विहीर पाहिली. विहिरी पलीकडे नारळ, काजूचे, आंब्यांची झाडे तिला आवडून गेली. घराच्या दारातील तुळशी वृंदावंती प्रथमच पाहत होती. देवासाठी स्वतंत्र खोली, स्वयंपाकघरात गॅससोबत मातीची चूल तिला नवीन होती. अमेरिकेत भारताचा भूगोल शिकवताना त्यांनी हे सर्व वाचले होते. आता प्रत्यक्षात पाहत होती. तिने आपली बॅग सासूबाईंच्या खोलीतच ठेवली कारण रात्रंदिवस त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायला मिळेल ना. तोपर्यंत अमृताने सर्वांसाठी चपाती आणि भाजी. रेवतीने बाबांना चपाती भाजी दिली आणि आपण खायला बसली. भाजीबरोबर चपातीचा एक तुकडा तोंडात टाकला. मात्र तिलाही खाणे फार आवडले. माहेरी पंजाबी जेवण त्यांची सवय लागली होती. पण महाराष्ट्रीयन जेवण पण तिला आपलेसे वाटले. तिने ठरविले
अमृताकडून हे जेवण शिकून घ्यायचे. शेवटी माझ्या नवऱ्याला सासू-सासऱ्यांना हेच जेवण आवडते. त्यांच्या आवडीचे जेवण मला यायलाच हवे. मग तिने बेडवरील मनीषाबाईंकडे मोर्चा वळविला. तिने अमृताला बोलावले आणि फिजिओच्या नियमांप्रमाणे तिने पेशंटच्या बेडची दिशा बदलून घेतली. पहिल्यांदा तिने पेशंटचा हात हातात घेतला आणि हाताचे व्यायाम सुरू केले. हे 15 मिनिटं केल्यावर डाव्या पायाचे व्यायाम सुरू झाले. मग हात आणि पायावर अमेरिकेहून आणलेले रोलर निषेध दिले. मग चेहऱ्याचे व्यायाम, मग डोळ्यांचा व्यायाम सटासट सुरू झाले. आणि रमेशराव, यश आणि अमृता आश्चर्याने पाहत होते. त्या एवढ्याशा मुलीच्या अंगात किती टाके आहे असं रमेशराव मनातल्या मनात म्हणत होते. 2 तास व्यायामानंतर अमेरिकेहून आणलेले जेल अंगावर पसरविले आणि अमृताच्या मदतीने गरम पाण्याची आंघोळ घातली. त्यामुळे मनीषाताईंना गाढ झोप लागली. शेक सुरू असताना मनीषाबाईंनी हाय म्हटले असे रमेशरावांना वाटले. त्यांना खात्री पटू लागली की या उपचाराने मनीषा खडबडीत बरी होणार. त्यांना या मुलीबद्दल, म्हणजे त्यांच्या सुनेबद्दल, रेवतीबद्दल ममता वाटू लागली. कुठेही अमेरिकेत जन्म घेतलेली मुलगी जितेशला मित्राच्या घरी भेटते. काय दोघे प्रेमात पडता काय आणि लग्न करता काय? लग्नानंतर फक्त 4 महिन्यानंतर जितेशची आई अर्धांगवायूने आजारी पडली. म्हणून अमेरिकेहून तातडीने येते काय? आल्यानंतर तिची एका डॉक्टरांनी सारखी दिशा स्वतःच्या आईप्रमाणे काळजी घेते. काय सारेच आश्चर्यकारक आहे. दुसऱ्या दिवशी रेवतीने सासूबाईंकडून व्यायाम करून घेतले, पण अमृताला बोलावून ती म्हणाली जेवण शिकू लागली. शिवाय यूट्यूबवर बरीच माहिती होती. दुसऱ्या दिवशी तिने कुळशाची पिठी केली. रमेशरावांना ती फार आवडली. मग ती भाकरी थापायला शिकली. माशांचे कालवण करायला शिकली. रमेशराव पण सुनेला मदत करत होते. या बातमीने त्याला आनंद झाला. आपण स्वतः न जाता रेवतीला पाठवायचे ठरविले आणि रेवती एका मिनिटात तयार झाली. याची त्याला खूप बरे वाटत होते. आता 2 महिन्यातच प्रोजेक्ट संपला की आपण भारतात जाऊ आणि चांगले महिनाभर राहून आईची सेवा करून घेऊ. आणि येताना रेवतीला घेऊन अमेरिकेत येऊ अशी स्वप्न आहे. तो पाहत होता. रेवतीच्या उपचाराने जय्यदबाई डोळे उघडून पाहत होत्या. त्यांच्या डोक्यात सतत प्रश्न येत होता. आपल्या घरात वावरणारी ही स्त्री कोण आहे हे त्यांना विचारायचे होते, पण बोलता बोलता येत नव्हते. रेवतीने आता त्यांच्या जिभेचे व्यायाम सुरू केले. त्यासाठी अमेरिकेतून एक कंपनी पावणारे मशीन तिने आणले. त्यामुळे ते पंप कापत होते आणि तोंडात व्यवस्थित फिरत होती. रेवतीचा अंदाज होता साधारण 1.5 महिन्यात सासूबाई व्यवस्थित बोलू शकतील, स्वतःच्या पायावर चालू शकतील. तोपर्यंत न थकता हे व्यायाम व्हायचे हवे. दरम्यान चीनमध्ये एका व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. लाखो व्हायरसने आजारी पडले, अनेक जण मेले. हळूहळू हा विचार करून जगभर पोहोचला. अमेरिकेमध्ये सुद्धा लोकांना बाधा झाली का विषाणू भारतात पण आला. त्यामुळे अनेक बाजारपेठेत बंद करण्यात आल्या होत्या. भारत सरकारने पण देशबंदी करण्याची घोषणा. विमान सेवा, रेल्वे सेवा सुरू बंद झाल्या. जितेश अमेरिकेतील आणि रेवती भारतात. अशी परिस्थिती झाली. विमान सेवा बंद होण्याच्या मार्गावर असताना जितेश रेवतीला सांगत होता, भारतातून लवकर निघ, नाहीतर तू तिथेच अडकशील. उद्या तिने उत्तर देते. सासूबाईंना पूर्ण बरे व्हायला सांगितले. वाटले की मग 2 महिने लागतील. तोपर्यंत मी भारत सोडू शकत नाही. भारतातही मोठ्यापासून छोट्यापर्यंत कारखाने, व्यवसाय बंद झाले. जिकडे तिकडे सुखसुकाट पसरलाय. हातावर पोट असलेल्या माणसांची खूप हाल आहे. रेवतीच्या लक्षात आले, आपल्या गावातील तरुण तरुणी सध्या घरीच असतात. बारीक सारीक काम करणारे मॉल, मजुरी काम करणारे गवंडी काम नसल्यामुळे घरी आहेत. सरकारने थोडेफार धान्य दिले, इतर व्यवहारासाठी पैसे कोण देणार? रेवतीला वाटले, आपण या मंडळींसाठी काहीतरी करायला हवं. तिने रमेशरावांना विचारले, बाबा, आपल्या घरची काही जमीन वगैरे आहे का, जिथे काही आपण झाडं वगैरे लावू शकतो?
रमेशराव म्हणाले, आमची 15 एकर जमीन आहे, पण ती डोंगराळ आहे. त्या भागात फारसे पाणी मिळणार नाही. तो भाग सपाट करून घेतला आणि पाहिजे खूप खर्च येईल आणि मेहनत करायला लागेल. सायंकाळच्या वेळेस रेवती जितेशशी फोनवर बोलली. आपण ती जमीन लागवडीखाली आणूया, खूप खर्च करूया. तुझे काय मत आहे? तो म्हणाला, तू बघून घे. ये तर. आईबाबांची इच्छा पण आहे त्या जमिनीवर काही लागवड व्हावी, पण त्यांना ते शक्य झाले नाही. तरी या लॉकडाऊनमुळे तू तिथेच आहेस. पैशांची काळजी नाही, पण कितपत जमेल ते पहा. दुसऱ्या दिवशी रेवतीने यश आणि अमृताला बोलावले. तिने तिची कल्पना सांगितली. 15 एकर जमिनीची पाहणी करूया. संध्याकाळी सर्वांना जागा मिळाली. त्यावर खूप रानटी झाली होती. जमीन डोंगर उतारणीवर होती, खडक होते. जवळपास पाणी कुठंच नव्हतं. प्लॉटवर जायला व्यवस्थित जागा नव्हती. यश अमृताला म्हणाला, वहिनी, इथे आंबे लावणे कठीण आहे, कारण पाणी जवळपास नाही. पण डोंगर उताराला काजू कलमे लावतात येतील. त्याला फारसे पाणी लागत नाही. तसेच साग आणि बांबूंची लागवड करता येईल. अर्थात खर्च खूप येणार. सायंकाळी देवतेने जितेच्या कानावर हेच घातले. आपल्याला एकट्याला एवढी मेहनत आणि लक्ष देणे जमणार नाही, पण यातील 5 एकर जमीन यश आणि अमृताला देऊन टाक. नाहीतर तुला ते भावासारखे आहेत. सर्व खर्च आपण करूया, पण अशी सर्व कामं करून घे. हे जितेशला आवडले. तसेच रमेशरावांना खूप आवडले. यश आणि अमृताला पण उत्साह आला नाही. तरी त्यांच्याकडे काही जमीन नव्हती. लॉकडाऊनमुळे बरेच कामगार घरीच होते. त्यांना पण रोजगार मिळावा आणि आपले काम व्हावे हा हेतू. यशने 2 JCB मागवले आणि 15 दिवस प्लॉटवर फिरवून जमीन साफ करून घेतली. तोपर्यंत पाऊस जवळ आला होता. रेवती आणि यश जवळच्या एका फळ संशोधन केंद्रात जाऊन नवीन जातीची काजू कलमे पाहून आली आणि रेवतीला म्हणाल्या, वहिनी, यावर्षी बांधकामे बंद आहेत, त्यामुळे खाण्यावरील दगड पडून आहेत. आपल्याला निम्मी दराने मिळतील. हे घेतले तर कंपाऊंड करून टाकू, म्हणजे गुरांपासून बचाव होईल. रेवतीला देखील ही आयडिया आवडली. रेवतीने मान्यता दिली. दुसऱ्या दिवसापासून जवळचा खाण्यातून दगड येऊन पडू लागले. गावातील कामाशिवाय बसलेल्या गवंड्यांना बोलावून कंपाऊंड करणे सुरू झाले. 6 गवंडी आणि 10 मदती राबू लागली. कंपाऊंड झाले तोपर्यंत पाऊस सुरू झाला. पहिल्या पावसातच फळ केंद्रातून काजू कलमे आणली आणि डोंगर उतारावर लावली. गावातील 10 माणसांना काम मिळाले. मग जवळच्या तांबे गावातून सागर रोपे आणि बांबू रोपे सुमारे 20 दिवसात पूर्ण बाग तयार झाली. रमेशराव यांच्या रिक्षातून प्लॉटवर जात होते. 1.5 महिन्यात ओबडधोबड जमिनीवर एवढी बाग तयार झाली. हे सत्य की स्वप्न हे त्यांना कळले नाही. आपली बायको बरी आहे की तिलाही बाग दाखवायची हे त्यांनी ठरविले. या जमिनीवर बाग करायची तिची इच्छा होती, पण ती तिच्या सुनेने पूर्ण केली. मनीषाताईंची पण तब्येत पूर्ण पदावर येत होती. रेवतीच्या ट्रीटमेंटने त्यांचे सर्व अवयव काम करू लागले होते. आता त्या अडखळत बोलू लागल्या होत्या, थोडाफार चालू लागल्या होत्या. त्या हात हलवून ही मुलगी कोण आहे असं रमेशरावांना विचारत होत्या. पण रमेशराव गालातल्या गालात हसत पण काही सांगत नव्हते. मनीषाबाई रमेश असेच अमृताला खुणा करून विचारत होता, घरात वावरणारी आणि माझी एवढी सेवा करणारी ही मुलगी कोण आहे? पण ती दोघे पण काही सांगत नव्हती. स्थळे स्तब्ध झाले होते. अमेरिकेत कोरोनाचा पेशंट वाढत होते. रेवतीला जितेशची काळजी वाटत होती. त्याच्याकडे तिकडे वर्क फ्रॉम होम सुरू होतं. इकडे घराचंच तिचे सासूसासरे होते. शेजारी यश आणि अमृता होती. या सर्वांची काळजी होती. सर्वांना गरम पाणी, लिंबू सरबत, गरम पाण्याची वाफ, लिंबू सुरू होतं. ज्या ताईंना आजारी पडून आता 3 महिने झाले होते, डॉक्टर देसाईंनी दर महिन्याला तपासायला आणल्या असे सांगितले होते. पण कोरोनामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेता आले नव्हते. आता मनीषाताई
थोडेफार चालतात, थोडेफार बोलतात, तेव्हा आता डॉक्टरांना दाखवावे असे रेवतीने ठरविले. तिने डॉक्टर देसाई यांना फोन केला आणि पेशंटला केव्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणू असे विचारले. डॉक्टर देसाई म्हणाले, कोरोनामुळे त्यांना इथे आणणे धोक्याचे आहे. त्याऐवजी मी स्वतः तुमच्या घरी येतो. रविवारी पेशंटला भेटायला येतो आणि पाहतो आणि तुमच्या हातचा चहा पण घेतो. अशा रीतीने डॉक्टर साहने देसाई रविवारी रमेश रावांच्या घरी आले. मनीषाताईंची स्पेशल तब्येत पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांना चालताना थोडे बोलताना पाहून त्यांना आनंद झाला. डॉक्टर मनीषाताईंना म्हणाले, मनीषाताई, तुम्ही बऱ्या कोणामुळे माहीत आहे का? त्यामुळे, माझ्यामुळे नाही तर तुमच्या या सुनेमुळे. ही मुलगी सोना अमेरिकेतून धावून आली आणि ती स्वतः फिजिओ असल्यामुळे तिने तुमच्यावर चांगल्या प्रकारे उपचार केले नाही तर तुम्हाला मुंबई किंवा पुण्याला न्यावे लागले असते आणि तिकडे नेऊन देखील सांगू शकत नाही की तुम्ही बरे झाले असते की नाही. मनीषाताई मात्र तोंड उघडे ठेवून ऐकत राहिल्या. ही घरात वावरणारी, आपल्यावर उपचार करणारी ही आपली सून, जितेशची बायको. मग जितेश कुठे आहे? या सुनेचे तोंड मी पाहणार नाही असे बोलले होते. म्हणून देवाने मला ही शिक्षा दिली की काय? पण या शिक्षेतून या मुलीनेच मला बाहेर काढले. तरीच मी नवऱ्याला, यशला, अमृताला विचारत होते की ही मुलगी कोण आहे. गालातल्या गालात हसते, परंतु कोणी मला काही सांगत नव्हते. मनीषाताईने हात खुणा करून रेवतीला जवळ बोलावलं. तिच्या केसांवरून हात फिरवला. त्यांना रडू आले. किती गोड आहे माझ्याशी पोर. अशी लाखात एक सून शोधून सापडणार नाही. असेल पंजाबी, आणखी कोण, पण मालवणी. जेव्हा पण सर्व करते आणि केवढी मोठी बॅग तयार केली. निर्मलाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि अमेरिकेतून आलेले त्यांचे सुनबाई ही त्यांची अश्रू पुसत होती. हे दुर्मिळ दृश्य डॉक्टर देसाई, रमेशराव आणि अमृता यश पाहत होती. या सर्वांनाच गैरवरून आले. पण आपला घसा खोकून ते म्हणाले, रेवतीची आपण. डॉक्टरांनी हिंदीत बोलायला सुरुवात करतात. रेवती म्हणाली, डॉक्टर, मराठीमध्ये बोला, मला आता मराठी येते. डॉक्टर म्हणाले, रेवती जी, तुम्ही मराठी शिकला नसता तर मला आश्चर्य वाटले असते. महिन्यापूर्वी तुम्ही अमेरिकेतून 2 दिवसात इथे पोहोचला आणि ज्या दिवसात तत्परतेने सासूबाईंना उपचार सुरू केले ते माझ्या स्टाफने सांगितले. तेव्हाच मी ओळखले होते की काही नाही, वेगळेच आहे. एकदा परदेशी गेलेल्या तरुण आपल्या आईवडिलांना विसरतात, त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. हे कॉमन झाले आहे. या विषयावर अनेक कथा, कविता, गोष्टी घडलेल्या आहेत. काही ठिकाणी परदेशी गेलेल्या मुलामुलींच्या पालकांची मंडळ व्यवस्थापन झाले आहे, परंतु यातील काही मुलं आपल्या आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेतात. एवढेच नाही तर शिक्षण किंवा पुरेसे पैसे जमले की परत आपल्या देशात येतात आणि आपल्या आईवडिलांना यावर कोणी कथा, कविता किंवा गोष्ट किंवा आत्ताचे व्हॉट्सअप, फेसबुक लॉग करत नाही. रेवती, तुझे उदाहरण उत्तम आहे. अशा परदेशी गेलेल्या पण भारतात येऊन स्थायिक झालेल्या आणि म्हाताऱ्या आईवडिलांची किंवा सासू-सासऱ्यांची काळजी घेणाऱ्या मुलामुलींसाठी तू आदर्श आहेस. मी आजच निर्मलाताईंचे आजारपण आणि त्यांच्या सुनेने अमेरिकेतून येऊन केलेले उपचार यावर लेख लिहिणार आहे. मुंबईतील इंग्रजी, मराठी तसेच आम्हा डॉक्टर असोसिएटच्या सोयोनियरमध्ये पाठविणार आहे. रेवती, सर्वजण सदगीर झाले होते. रेवती, आपले कौतुक आहे. कोण संकोच होऊन गेली होती. निर्मलाताई मात्र वारंवार रेवतीच्या केसामधून हात फिरवत होत्या. रमेशराव, अमृता, यश सर्वजण डोळे पुसत होते. डॉक्टर्सने पुढे म्हणाले, रेवती, सध्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तुझा नवरा तिकडे आणि तू इकडे अशी परिस्थिती आहे. पण हा कोरोना लवकरच संपेल आणि विमानसेवा सुरू होईल. त्यावेळी तू तुझ्या नवऱ्याकडे जाशील. मग मला प्रश्न पडतो, आपल्यासारख्या छोट्या शहरात कितीतरी मनीषाताईंसारखे पेशंट येतात आणि त्यावर मनासारखे उपचार करणारी रेवती नसते. त्यामुळे पेशंटमध्ये किती सुधारणा होणार यावर मर्यादा येते असे मी म्हणतो. या पेशंटची मला काळजी नाही, कारण इथे माझ्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टर आहेत.
2 महिने आता हा पेशंट चालत माझ्या हॉस्पिटलमध्ये येणार. डॉक्टर गेले. रेवती विचार करत होती. डॉक्टर म्हणाले, ते खरं आहे. माझ्या सासूबाईला मिळाली तशी ट्रीटमेंट इथल्या प्रत्येक पेशंटला मिळायला हवी. या छोट्या शहरात कुशल फिजिओ यायला तयार नसतात आणि इथल्या लोकांना मोठ्या शहरात जाणे जमत नाही. मला वाटते माझी इथे गरज आहे. शिवाय माझ्या सासू-सासऱ्यांना माझी आणि जितेशची गरज आहे. आम्ही मोठ्या कष्टाने मोठी बाग उभी केली आहे. त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मी इथे राहू शकेल. तसेच माझ्या आईबाबांना देखील मी भारतामध्ये राहिले तर आनंद होईल. पण जितेशचं काय, त्याची नोकरी, त्याचा करिअर, काहीतरी विचार करायला हवा. त्या रात्री फोनवर रेवतीशी याबद्दल भरभरून बोलली. जितेशला पण पटत होते, पण नेमके काय आणि कसे करायचे याचा विचार सुरू झाला. पुढील काही महिन्यात कोरोना कमी झाला. तसेच रेवती तिने डॉक्टर देसाई यांच्या मदतीने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जागा मिळवली आणि निर्मलाताई फिजिओथेरपी सेंटर, आपल्या सासूच्या नावाने फिजिओथेरपी सेंटर सुरू झाले. आपल्या मदतीस अमृताला घेतले आणि इतर घरची आणि बागेची कामं पाहणारं यश होताच. 2 वर्षात बागेतील झाडांना जोरदार, दुसऱ्या वर्षी काजू कलमांना भरघोस काजू लागले. रमेश रावांनी मनीषाताईंना नेऊन बाग दाखवली. तेव्हा या उसावर जमिनीवर आपल्या सुनेने हे जे नंदनवन उभे केले ते पाहून त्यांना सुनेचा अभिमान वाटला. आंतरराष्ट्रीय विमान सुरू होतात. जितेश घरी आल्यावर वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने त्याची नोकरी व्यवस्थित सुरू झाली. परंतु कंपनीने पुन्हा कंपनीत बोलावल्यास कंपनी सोडायची आणि भारतात दुसरी कंपनी स्वीकारायची व पुणे किंवा मुंबई जॉब करायचा आहे त्याने ठरविले होते. निर्मलाताई फिजिओ सेंटरने थोड्या दिवसात नाव मिळेल. संपूर्ण जिल्ह्यातून डॉक्टर पेशंट पाठवू लागले. रेवती मनापासून उपचार करू लागली. तेच आपले काम संपले की बागेत जाऊन आपला झाडांची मशागत करता करता त्याला भलताच आनंद होऊ लागला. रमेश राव आणि मनीषाताई लवकर आजी आजोबा होणार असल्याची बातमी आली आणि त्यांच्या कुटुंबात आनंद झाला. डॉक्टर देसाई यांनी मनीषाबाईंच्या आजारपणाबद्दल लिहिलेला लेख महाराष्ट्रातील सर्व अग्रणी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. डॉक्टर सोयोनियर म्हणजे प्रसिद्ध झालेल्या भारतभर गाजला. हा लेख वाचून आणि त्यावरील चर्चा ऐकून परदेशी नोकरीनिमित्त गेलेल्या मुलांच्या आईबाबांच्या आशा पल्लवित झाल्या. आपल्याला पण रेवतीसारखी सून मिळाली आणि तिने नवऱ्याला परत आपल्या देशात आणावे म्हणून ती प्रार्थना करू लागली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रेवतीसारखी सून आणि जितेशसारखा मुलगा मनीषाताई यांना मिळाले आणि रेवतीने पंजाबी असून मुलीची लहानची मोठी अमेरिकेत म्हणजे फॉरेनमध्ये झालेली असून तिने आपल्या सासूची इतक्या चांगल्या प्रकारे काळजी घेतल्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.